नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल आणि आपण पाहता सार्वजनिक वार्ता. मुंबईतील वरळी येथे NSCI डोम येथे बुधवार दिनांक 1 जुलै रोजी अत्यंत दिमागदार सोहळ्यात संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार येथील आदिवासी एकता शेतकरी गट काटोनवाडी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 चा अत्यंत प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल या गटाला हा बहुमान मिळाला असून यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा पुरस्कार मिळवून देण्यात गटाचे सचिव श्री भीमा उघडे यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी अतिशय परिश्रम करून सर्वांना एकत्र आणत गटाला या पुरस्कारापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे. या दिमागदार सोहळ्याला राज्याचे महामहिम राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, कृषी मंत्री भरणे मामा राधाकृष्ण विखे पाटील, राज्य कृषी राज्यमंत्री जयस्वाल साहेब, भरत गोगावले, कृषी भूषण संघटनेचे अध्यक्ष कृषी भूषण प्रकाश पाटील धुळे, कृषी उपआयुक्त सूरज मांढरे यांच्यासह महाराष्ट्रभरातील अनेक मान्यवर आणि कृषी क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी आदिवासी एकता शेतकरी गटाचे सर्व सभासद उपस्थित होते. या यशाचे मानकरी ठरलेले सर्व सदस्य भीमा मना उघडे, खेमा पेमा गांगड, सावळेराम उघडे, किरण लहानू मेहडे, भाऊराव बुधा दुधवडे, तुळशीराम किसन उघडे, आर्कराईट रामनाथ उघडे, पोपट भारत मेंगाळ, श्रावण पेमा गांगड, राधू रखमा उघडे, शांताराम बाळू उघडे, भारत भाऊ मेंगाळ, गोपीनाथ देवराम दुधवडे, सावळेराम लिंबा उघडे आणि रामनाथ तुळशीराम उघडे उपस्थित होते. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे गटातील सर्व सदस्यांनी मनपूर्वक आभार मानले. काटवनवाडी आणि गुंजाळवाडी पठार परिसरातील या आदिवासी शेतकऱ्याच्या सामूहिक प्रयत्नांना आणि सचिवांच्या परिश्रमाला मिळालेल्या या राज्यस्तरीय यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.